आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढ उतार होत असतानाच राज्यात इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अनावश्यक खरेदी किंवा साठवणूक करू नये असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही. तरीही काही ठिकाणी नागरिकांकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदी केली जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक इंधन विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्या जागतिक पातळीवरच डिझेल पेट्रोलची जी आहे चणचण भासते आहे. इराण आणि अमेरिकेची जी लढाई सुरू आहे, इस्रायल वगैरे, त्याचा परिणाम सर्व जगातील सर्व देशांवर होतो आहे. परंतु आदरणीय मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातून आपण डिझेल पेट्रोल जे आहे आयात करतो आहोत. असं तक्रारी होत आहेत की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही वगैरे वगैरे. त्याचा एकूण जो रिपोर्ट जो माझ्या हातात आलेला आहे सरकारचा, त्याच्यामध्ये सांगितलं की मेच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये डिझेलची विक्री आपण 20% जास्त केली नेहमीपेक्षा, आणि पेट्रोलची जी आहे जवळजवळ 20.5% जास्त केलेली आहे. आणि एका दिवशी 19 मेला डिझेलचा जो आहे विक्री जी आहे हे 42% वाढली एकाच दिवशी. ही सरासरी जी आपण जेवढं देतो डिझेल पेट्रोल त्याच्यासमोर मला हे समजत नाही की 20%, 21% डिझेल पेट्रोल आपण राज्यामध्ये देतो आहोत. परंतु भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत, कॅन्स भरून घेऊन जात आहेत. आणि मग ते स्वाभाविक आहे, इतरांना ते पेट्रोल डिझेल कमी मिळणार. त्यामुळे माझी विनंती आहे की डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणी कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. साठा असा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. अर्थात हे जर थांबलं नाही तर आणखी वेगळे काय आपल्याला उपाय करता येईल हे पाहावं लागेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.